एक जागा जिथे प्रत्येक मशीन नाही तर एक संधी आहे स्वतःला घडवण्याची. ही जागा म्हणजे छाजेड फिटनेस क्लब, राहुरी फॅक्टरी मधील सर्वात विश्वसनीय आणि हायटेक जिम. महिलांसाठी स्वतंत्र बॅचेस अँड ट्रेनर्स, 100% सेफ अँड पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट, AC सह पूर्ण सुविधा असलेली जिम, हायटेक इक्विपमेंट्स, फुल बॉडी वर्कआउट साठी योग्य. तर यायचं कुठं आहे? छाजेड फिटनेस क्लब, ताराबाद रोड, राहुरी फॅक्टरी. आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी. तुमच्याकडं आमच्या कुंभारीला सत्ता द्या. आमच्या कुंभारीला सत्ता झालाच पाहिजे. तुमच्याकडं एकच विनंती मागतो मी, आमच्या कुंभारीला सत्ता झालाच पाहिजे. कोपरगावच्या श्री क्षेत्र कुंभार येथे योगीराज गंगागिरीजी महाराज यांचा 2026 अखंड हरिनाम सप्ताह मेळावा म्हणून कुंभारी पंचक्रोशीतील हजारो ग्रामस्थांच्या उपस्थितीत महंत राघवेश्वरानंद गिरी महाराज यांनी गोदावरी धाम सरला बेटाचे मठाधिपती महंत रामगिरी महाराजांकडे मागणी केली. सरला बेटावर सप्ताह मागणी करण्यासाठी गावोगावीचे लोक येत आहेत. त्यांच्याही भावना प्रतिक्रिया जाणून घ्याव्या लागतात. आपण सप्ताहाची केलेली मागणी योग्य असून योगीराज गंगागिरीजी महाराज ज्याप्रमाणे बुद्धी देतील त्याप्रमाणे योग्य निर्णय घेतला जाईल असं महंत रामगिरी महाराज यांनी उपस्थितांना सांगितलं. कुंभारीच्या अवधूत घोले या चिमुकल्यांनी बाबांकडे कुंभारीला सप्ताह द्या म्हणून मागणी केली. प्रस्ताविकामध्ये श्री वारुळे यांनी कुंभारी परिसरातील सर्व लेखाजोखा मांडला. रघुनाथ महाराज खेडकर, वैष्णव महाराज जाधव, संभाजी काळे, किशोर जावळे, विठ्ठल खुल्ले यांनी देखील आपलं मनोगत व्यक्त केलं. कुंभारी ग्रामपंचायतीच्या वतीनं कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याचे संचालक प्रशांत घुले यांच्या हस्ते महंत रामगिरी महाराज यांचा सन्मान करण्यात आला. सूत्रसंचालन दिनेश साळुंखे व लक्ष्मण जावळे यांनी केलं. तर आभार मधुकर महाराज यांनी मानले. आवाज जनतेसाठी लक्ष्मण जावळे, कोपरगाव. देवीय परंपरा गंगागिरी महाराज, दत्तगिरी महाराज, नाथगिरी महाराज, सोमेश्वरगिरी महाराज, गुरु नारायणगिरी महाराज या पाचही महात्म्यांचे या ठिकाणी समाधी आहेत. या पाचही महात्म्यांची कर्मभूमी आहेत. योगराज सद्गुरू गंगागिरी महाराजांनी बेट हे स्थान साधने करता निवडलं. इथे एकांत म्हणून गंगागिरी महाराज साधना करीत असत. सराला गावच्या हद्दीमध्ये येतं म्हणून याला सराला बेट असं म्हणतात. आपण याचं गोदावरी धाम नामकरण केलेलं आहे. गोदावरीच्या मध्ये आहेत आणि पुरातन महत्व या स्थानाचं आहे. ब्रह्मपुराणामध्ये गोदावरी महात्मा हा एक विषय आहे. त्याच्यावर दासगणू महाराजांनी एक स्वतंत्र ग्रंथ दिलेला आहे गोदावरी महात्म्य नावाचा. ब्रह्मपुराणाच्या आधारावर, ब्रह्मपुराणातील गोदावरी महात्म्य या विषयाच्या आधारावर दासगणू महाराजांनी कोविबद्ध ग्रंथ लिहिलेला आहे गोदावरी महात्म्य. त्याच्यामध्ये शिवस्थान म्हणून याचा उल्लेख आहे. कारण सराला गाव जे आहे इथं आजही यज्ञाचे अवशेष सापडतात. त्यावेळेला प्रियव्रताचा यज्ञ या ठिकाणी झाला होता असा उल्लेख ब्रह्मपुराणामध्ये पाहायला मिळतो. आणि तो यज्ञ भंग करण्याकरता काही राक्षस या ठिकाणी आले. कारण गोदावरीचं तीर हे भगवान परशुरामचंद्रांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेलं आहे. गोदावरीच्या तीराला तर साधू संतांचं वास्तव्य होतं. अनेक साधू संतांच्या समाधी आहेत. भगवान परशुरामचंद्र स्वतः या ठिकाणी विचरण केलेलं आहे. भगवान परशुरामचंद्राच्या वनवासातला बराच काळ या परिसरात दंडकारण्यामध्ये घडलेला आहे प्रसंग. इथं देव आणि दानव दोन्ही प्रकारचे संस्कार आहेत. आणि म्हणून काही दानव त्या ठिकाणी यज्ञ भंग करण्याकरता जेव्हा आले तर त्यावेळेला काही वेगवेगळे देवदेवता वेगवेगळ्या स्थानावर थांबले होते. त्याचं सूची तिथं दासगणू महाराजांनी दिलेली आहे. त्यामध्ये ही बेटाचं जे स्थान आहे इथं जे वटवृक्ष आहे, खालच्या बाजूला वडाचं झाड आहे, त्याचा उल्लेख त्या ठिकाणी आहे की त्या वटवृक्षामध्ये भगवान शिव त्या ठिकाणी आणि अदृश्य झाले होते, थांबले होते. म्हणून शिवस्थान असा त्यांनी उल्लेख या ठिकाणी केलेला आहे. पौराणिक महत्त्व या स्थानाचं आहे.
आणि गोदावरी मातेचे आत आहेत. पूर्वी 12ही महिने गोदावरी माता गंगा वाहत होती आणि मग इथं कोणाचं येणं जाणं नसायचं म्हणून एकांत म्हणून गंगागिरी महाराजांनी हे स्थान निवडलं आणि या स्थानावर साधना केली. एकांतात साधना करून योग साधना गंगागिरी महाराज योगी होते. तुकाराम बाबा खेडलेकरांना सुद्धा अनुग्रह गंगागिरी महाराजांचा आहे. जोग महाराजांना अनुग्रहित गंगागिरी महाराजांनी केलेलं होतं. त्र्यंबकेश्वरला निवृत्तनाथ महाराजांच्या समाधीचा शोध देखील गंगागिरी महाराजांना होता. शिर्डीला साईबाबाची ओळख गंगागिरी महाराजांनी करून दिलेली आहे. अशा प्रकारे खूप मोठं कार्य सद्गुरू गंगागिरी महाराजांनी आणि केलं. आणि पंचकृषीच्या वतीनं कुंभारी, धरणगाव, माहेगाव आणि पंचकृषीच्या वतीनं आपण या ठिकाणी आलेला आहात आणि त्या ठिकाणी परमसद्य जे राजेश्वरानंदगिरी महाराज या ठिकाणी आहेत त्यांच्या नेतृत्वामध्ये सप्ताह करण्याची आपली सर्वांची मानसिकता आहे आणि मोठ्या उत्साहामध्ये आपण या ठिकाणी आलात. फक्त विषय असा आहे की आता अजूनही काही गावं येणार जाणार आणि म्हणून निर्णय घेताना अजून त्या टाईममध्ये काही काळ जावा लागतो. सर्वांचा विचार विनिमय, प्रत्येकाचं मत, कारण ज्या ज्या गावातून जे जे मागणी करण्याकरता येतील त्यांचं सुद्धा मत आपल्याला ऐकून घ्यावं लागत असतं आणि म्हणून निश्चित अजून त्यांचंही काही मत असेल ते आपण ऐकून घेऊ आणि योगीराज सद्गुरू गंगागिरी महाराज ज्याप्रमाणे बुद्धी देतील, छोटी करून घेणारे महाराज आहेत, त्याप्रमाणे निर्णय होईल आणि आपल्याला कळवले जाईल. तर आता आपली फराळाची व्यवस्था या ठिकाणी. नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा.